पाच वेळा सुरुवात. शिष्यांचा संवाद दशक पहिला समाज पहिला वाचनास प्रारंभ करू महाराज. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री सद्गुरु रामेश्वराय नमः. श्री सद्गुरु रणजितेश्वराय नमः. श्री सद्गुरु हरिचंद्रेश्वराय नमः. श्री राम ते पुसती कोण ग्रंथ काय बोलिले जियेत श्रवण केले अनेक ग्रंथ काय आहे ग्रंथ नाम दासबोध गुरु शिष्यांचा संवाद येथे बोलिले विशद ती मार्ग अविद्या भक्त्या आणि ज्ञान बोलिले वैराग्याचे लक्षण बहुधा आत्मनिरूपण योगिले भक्तीची योगे देव निश्चय पावती मानव ऐसा आहे अभिप्राव हे ग्रंथी भक्तीचे निश्चय शुद्ध ज्ञानाचा निश्चय आत्मस्थितीचा निश्चय विलास असे. ग्रंथ नाम दासबोधम गुरु शिष्यांचा संवाद दशक पहिला समास पहिला वाचण्यास प्रारंभ करीत महाराज. श्री गणेशाय नमः. ओम सरस्वते नमः. ओम सिद्धरामेश्वराय नमः. श्रीराम स्वते पुस्ती कोण ग्रंथ काय बोलले जियेत कोण गेल्याने ग्रंथ काय आहे ग्रंथ दासबोध गुरु शिष्यांचा संवाद इथे बोलिला विशद भक्तिमार्ग विद्या भक्ती आणि ज्ञान बोलले वैराग्याचे लक्षण होता अध्यात्म निरूपण योगिले राजा सिद्धरामेश्वर राजा आज गुरुपौर्णिमा कार्यक्रम सुरुवात प्रारंभ. गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाला प्रारंभ. गुरुपौर्णिमा म्हणजे काय? गुरु म्हणजे काय? पहिला प्रश्न, गुरु म्हणजे काय? गुरु म्हणजे सर्व चराचरमध्ये जो व्यापून आहे, कुठे नाही असं नाही, सर्व चराचर अणुरेणूमध्ये पंचमहाभूतामध्ये आणि सर्व चारी खाणी चारी वाणी जीवक्षेत्र सर्व चराचर करून उरला त्या तुला प्रेमळा तसे आव्हान करून सर्व चराचर तो गुरु. तो गुरु सर्व चरांमध्ये आहे. शोधायचं कसं? मला शोधायचं कसं? शोधायचं कसं? लोक किंवा मध्ये जे लोक आहे ते देवळात जातात, तीर्थक्षेत्रात जातात, अनेक ठिकाणी फिरतात, अनेक धर्माचे अनेक देव, अनेक प्रथा, अनेक पूजा, अनेक विधी. देव नाही सांगत का? उद्देश पहिली गोष्ट, देवाकडे माणूस का जातो? मनी पावर, ज्ञान पावर, मसल पावर काम करत नाही. शेवटी एकच आहे, जगी ज्यास कोणी नाही त्यास. डॉक्टरकडे गेला, रोगाचा निदान नाही, औषध खातो.
बाकी सगळं करू शकतो. इकडे जा तिकडे जा सगळीकडे फिरून होतो. वैद्यकडे जा, बघणारे असतील ना पंचाक्षरी त्यांच्याकडे जा, कोणाकडे जा. नाही उपाय नाही. जो माणूस थकतो चौफेर काय म्हणतात ना चौपट होतो तेव्हा जगी जास्त कोणी नाही त्यासाठी कोणी देवांपैकी किंवा आणखी कुठल्या ग्रामदेवतेपासून असं सांगितलं. ग्रामदेवता, इष्टदेवता, गणदेवता, गणपती देव सगळे देव. मोक्षाला पावला तो देव त्याच्याकडे जातात. कशासाठी? प्रपंचाच्या सुखासाठी, माझ्या म्हणतो त्याच्यासाठी, आपले म्हणतो त्याच्यासाठी, संसारासाठी, शरीरासाठी. देव सगळे देवाचेच भक्त आहेत. जो चोरी करताना काय म्हणतो माहितीये का? आम्ही चोरी करतो, काय करणार? पण चोरी करताना सापडू देऊ नको. चोरी करताना सापडू देऊ नको. कारण माझ्या चोरीवर पोट आहे, मी लबाडी करतो. पण लबाडी करताना सापडू देऊ नको, कारण त्याच्यावरच माझा आहे, पोट आहे माझं. सगळं काय उदरम भरणं त्या देहाचंच काळजी घे. देव बुद्धी म्हणतात. जन्मापासून मरेपर्यंत हा जीव देव बुद्धीतला. कसली पूजा आहे? देहाची पूजा आहे. कसली सेवा? देहाची सेवा आहे. यासाठी देव पाहिजे. म्हणून सांगितलं देतो तो देव. कुठलाही तो ग्रामदेवता असतो का इष्ट देवता असतो, कोणी असतो, फक्त देहासाठी, आपल्यासाठी, माझ्यासाठी, मोठेपणासाठी. पहिले डाकू लोक असायचे, डाकू दरोडेखोर, त्यांची देवी असायची कालिका देवी म्हणा किंवा आणखी मोठी देवी असायची. जरी दरोडेखोर वगैरे डाकू वगैरे ते कालिकाचे त्याची पूजा करायची आणि शक्ती प्राप्त. देवताची पूजा करायची कुठेतरी आणि शक्ती. आणि पूर्वीचे राक्षस सुद्धा काय कसली कुठेतरी शक्ती अशी जेणेकरून ते ब्रह्मदेवापासून विष्णूवरून सगळ्यांना शक्ती प्राप्त होते. शक्ती कशी वापरायची माहिती. चल देहाच्या सुखासाठीच आहे. देहबुद्धी म्हणतात. जोपर्यंत देहबुद्धी आहे तो पूर्ण विराम. जन्म घेणार मरण, जन्म घेणार मरण, कर्मानुसार जन्म. गती पण आहे ना. चारी खाणी चारी वाणी लक्ष 84 मनुष्य देव सर्वात श्रेष्ठ. इकडेच आपण नरकात जातो कर्मानुसार किंवा परत जन्म घेतो किंवा 84 लक्ष योनीपर्यंत घेतो किंवा ऊर्ध्वगतीत जातो. मनुष्य देव म्हणून मोक्षाचं द्वार फार महत्वाचं आहे. दुर्लभ नदी आहे. आपल्याला भक्ती मार्गात नाही म्हणत, ज्ञान मार्गात. भक्ती मार्गात काय आहे? करायलाच पाहिजे भक्ती. त्याच्याशी आपल्याला शत्रू भेटणारच नाही. अरे भेट होत नाही, झालं तर उपयोग नाही. अधिकार नाही ना तो. अधिकारासारखी घेणं. जसे एखादी गोष्ट सरकारमध्ये किंवा कंपनीमध्ये विशिष्ट तुमचं शिक्षण झालेलं पाहिजे, विशिष्ट कोर्स झालेला पाहिजे, विशिष्ट अर्थ धारण करणार पाहिजे, तरच तुम्हाला. जसं
सगळं देवांची पूजा, देवतांची पूजा, शक्तींची पूजा सगळं करून समाधान, शांती नाही, आनंद नाही, क्षणिक क्षणिक आहे. स्वरूपता, समितता, स्वरूपता हे आहे ती क्षणिकच आहे. नाशवंत जाणं म्हणजे हे सगळं कळून म्हणतात ना, सगळं जाणून करतोय नाशवंत आहे. त्याच्या पाठीमागे का लागायचं? जन्म घेणंच चुकीचं आहे. हे सद्गुरु मार्गात जन्माचे ते मूळ पायरी शोधणं, दुःखासी कारण जन्म घ्यावा, भोगायला जन्म घ्यावा. म्हणून हा अवतार घेणे विष्णूने किती 10 दशावतार यदा यदा हि धर्मस् ज्ञाने बोधवाना. जेव्हा जेव्हा अधर्म म्हणजे काय? जे करायला पाहिजे ते करत नाही, नाही करायला पाहिजे ते करतात. किंवा स्वभाव आहे. काय करायला पाहिजे ते करतच नाही ना, नाही करायला पाहिजे ते करतात. म्हणजे पूजा पुण्याची करायला पाहिजे, वृक्ष देव आणून देवाची, त्यामुळे खरा देवाची. अज्ञानी लोक छोट्या देवाचीच पूजा करतात. देवाला खोटा म्हणतो. सद्गुरु भेटल्यावर कळतं खरा देव पुन्हा खोटा देव. कल्पनेचे देव कल्पाधीन असतात. एका कल्पने पोटी भोवती जाती अनंत सृष्टी. त्या कल्पना ही देव. रात्री झोपतो, झोप माझी समाधी म्हटलेलं आहे. झोपतो, कुठे देव आहे? देवाचा दिवाळा निघतो झोपेत. तुझा दिवाळा निघतो, जगाचा दिवाळा निघतो. नित्य प्रलय. प्रलय म्हणजे काही शिल्लक राहत नाही. देव नाही, दानव नाही, मानव नाही, कारण तू शिल्लक राहत. दोघांचं मुख तुझ्यात आहे. सकाळी म्हणतो ना आरतीमध्ये, काकड आरतीमध्ये, गेले निपण माझे ते सुख काय सांगू वाचे बोलता नाही अर्धेचे नियोगे गेले निपण. अडे भाग्य माझे म्हणतो की ना आपण, अडे भाग्य माझे धन्य जातो संसारी. सद्गुरु भेटले हो त्यांनी तरी खुशी चालविले आत्महत्येचे निदान. गुडावरी नांदे देखी आले पंढरी ते सुख काय सांगू वाचे बोलता नाही अर्धेचे नियोगे गेले निपण. मी आहे तोपर्यंत देव. देव आला का तू राहत नाही शिल्लक, मी शिल्लक राहत. शत्रू म्हणतो तू तुला नष्ट करायचं, कारण ते बंद आहे ना. देव दानव मानव चारी खाणी चारी वाणी दुर्लक्ष 84 योनी, जे काय तू बंद आहे ना, तोपर्यंत सुख मिळणार. कारण देव ब्रह्मा विष्णू महेश हे सुद्धा उपाधी मध्ये आहे. आता ब्रह्माला काम लागलंय कुठला? सृष्टीची निर्मिती करायची. विष्णूला काम लागलंय कुठला? सृष्टीचं पालन करायचं. महेशाला काम लागलंय सृष्टीचे नाश करायचं. उपाधी आहे ना, काम म्हणजे उपाधी आहे ना ती. आपल्याला शरीर आपल्याला सांभाळता येत नाही, आपला संसार आपल्याला सांभाळता येत नाही. जे आपण म्हणतो माझ्या माझ्या हे सांभाळता येत नाही. त्या विष्णूने एवढा मोठा जगाचा संसार सांभाळायचा, विश्वाचा संसार सांभाळायचा, सगळ्यांच्या देहाचं संरक्षण करायचं. चारी खाणी चारी एवढा मोठी उपाधी आहे. आपला देह सांभाळायला भारी पडतो, त्यांनी विश्वाचा सांभाळ काय म्हटलेलं? पालन कर, जगाचं पालन, सगळ्या जीवांचं पालन करायचं. उपाधी नाही. ब्रह्मा सगळ्या सृष्टीची निर्मिती करायची. आपल्याला एक फूल बाळाला जन्म देताना आदत करत होतो. जगाला जगाची निर्मिती होतो, एवढ्या बाळाला जन्म द्यायचा ब्रह्मा. काय महेश आपलं शरीर नाश करताना आपल्याला त्रास होतो, अख्ख्या जगाचा नाश करायचा. तेवढ्या सृष्टीचं केवढं मोठी आहे.
उपाधी. मला दिसते कोण वाटेस राहावेस उपाय नाही. सद्गुरु तुम्हाला उपाधी रहित करू. कल्पना आहे ती नष्ट करू. कल्पना हीच वृत्ती ज्ञाने करून मुक्ती होईल भक्ती गावी आम्हाला आरत रणनीती. कल्पना आहे. कल्पनेमुळे सगळं देव आहे, दानव आहे, मानव आहे, सृष्टी आहे, सुखदुःख आहे, सगळं आहे. जाणीव आहे. माया माया नाही, कधी झालं नाही, खोट आहे. जर आपण झोपलो, आपण जे काय बनलो त्याला विसरलो तर काय हो स्वप्न पडलं. स्वप्न पडल्यानंतर जग तयार होतो की आपण जग तयार करतो ना आपल्या कल्पनेने. कारण सगळ्यांना सगळे स्वप्न पडत नाही. प्रत्येकाला वेगवेगळे स्वप्न पडतात कल्पनेनुसार. प्रत्येकाने आपापल्या कल्पनेनुसार स्वप्न जग तयार केलं की नाही. बालनपट तूच केला आणि नष्ट पण तूच केला. ब्रह्मापट तूच झाला, विष्णुपट तूच झाला, महेशपट तूच झाला. जगात स्वप्नात झोपेत होतो ना. व्यापक होतो तू, व्यापक झोपेत. म्हणून झोपायला समाधी म्हटले नाही. प्रत्येक जीव रात्री झोपेत स्वरूपाकडे स्वरूप स्वतःच रूप निज रूप दाखवावं, निज रूप दाखवावं. स्वरूपाकडे जातो. ध्यानातून प्रत्येक जीव झोपतो की नाही. प्रत्येक जीव झोप म्हणण्याचं स्वप्न आलंच की नाही. झोप म्हणण्याचं जाग आले की नाही. जीव तीन दशेत जागृती स्वप्न सुषुप्ती, जागृती स्वप्न सुषुप्ती. जीवाचा स्वभाव आहे. देव असो, दानव असो, मानव असो, चारी खाणी चारी वाणी जीवाच्या सर्व सृष्टीमध्ये तीन अवस्था असतातच जीवाच्या, देहाच्या नाही. देहाच्या अवस्था किती? चार. जनरल तीन म्हणतात पण चार. तुम्ही एक केला. गर्भापासून सुरुवात होती ना देह. बालपण, तारुण्य, म्हातार. जनरली बालपण, तारुण्य, म्हातार म्हणतात. चौथी पेशा आहे गर्भ आहे. गर्भवासापासून सुरुवात देहाची सुरुवात, स्थूल देहाची. सूक्ष्म देहाच्या स्थिती भरपूर सगळ्या. त्याचं काही गणतात नाही, पण गणना करताच येणार नाही. स्थूल देहाची एक गर्भापासून कर्मधर्म संयोगाने मागच्या जन्माच्या पुण्याने गर्भातून बाहेर जन्म घेतला. बालपण, तारुण्य सुरुवात, म्हातार. जन्मापासून मरावीपर्यंत आपण ध्यानाचीच देवाची करतच नाही. त्या देवाची ओळख सद्गुरू देतो. म्हणून आज प्रारंभ आहे. त्याच्यात काय म्हटलेलं आहे? शोते पुष्टी कोण ग्रंथ, काय बोलले येते, श्रवण केल्याने प्राप्त काय आहे. श्रोता दोन भाग असतात, श्रोता आणि वक्ता. अध्यात्मामध्ये दोन भाग आहेत. श्रोता ऐकणारा आणि वक्ता म्हणजे सांगणारा. श्रोता म्हणजे शिष्य, वक्ता म्हणजे गुरु. काय विचारलंय? शोधे पुस्ती कोण ग्रंथ, काय बोलले जी येते, श्रवण केल्याने प्राप्त काय आहे. म्हणजे दादून जर ग्रंथ वाचला तर काय प्राप्त होतो? जीवन स्वभाव आहे ना, काहीतरी पाहिजे त्याला. फायदा म्हणतो आपण. फायदा काहीतरी फायदा व्हायला पाहिजे. नाही तो उगीच
फायद्याशिवाय काय करत नाही जीव म्हणून सांगितलं काय सांगितलं श्रोते पुस्ती कोण ग्रंथ काय बोलणे येत षड केल्याने प्राप्त काय आहे डोक्यात या ग्रंथाचा वाचन केलं तर काय फायदा होतो वाक्यानंतर ग्रंथ नाम दासबोधम ऋषिष्यांचा संवाद येथे बोलले विशद भक्ती मार्ग काय सांगितलं पत्त्याने काय गुरु आणि शिष्याचा संवाद आहे कशाबद्दल ग्रंथ नाम दासबोध ग्रंथाचं नाव दासबोध आहे आणि गुरु आणि शिष्याचा संवाद आता गुरु शिष्याचा संवाद म्हणजे काय प्रश्न शिष्याचे प्रश्न हे काय आहे जग म्हणजे काय विश्व म्हणजे काय जगाची निर्मिती कोणी केली ब्रह्मा म्हणजे काय विष्णू म्हणजे काय महेश म्हणजे काय 33 कोटी देव म्हणजे काय चारी खाणी म्हणजे काय चारी वाणी म्हणजे काय जीवलक्षाचा वैश्ववती म्हणजे काय 6 विकार म्हणजे काय अनेक शंका कुशंका आपण याच्यावर प्रश्न म्हणून सांगितलाय नवविद्या ग्रंथ नाम दासबोध ऋषिष्यांचा संवाद येथे बोलला विशद भक्ती मार्ग स्पष्ट करून सांगितलाय भक्ती मार्ग भक्ती मार्ग माणूस कधी पकडला नको हे जग नको हे आहे म्हणून बांधणं आहे ना हे ज्ञानातून आपल्याला बाहेर यायचं आहे म्हणून आपण देव गुहेत शिरले ना गुहेत याला गुहा म्हटलेला आहे संतांनी या गुहेतून बाहेर यायचं आहे ते कसं यायचं भक्तिमार्ग भक्तिमार्गाने याच्यातून येणं या भक्तीच्या सद्गुरू आपल्याला युक्ती देतो या संसार मायातून या संसारातून या मायाजाळातून हे दानव मानव चारी प्राणी चारी वाणी दुर्लक्ष योनी 84 लक्ष योनीच्या फेऱ्यातून या व्यापातून या बुद्धीतून कसं मुक्त व्हायचं जन्म घेणे हेच चूक आहे हे कळल्यानंतर हे प्रश्न जन्माचे ते मूळ पाहिजे शुद्ध दुःखा ही करणे जन्म घ्यावा हे कळलं तर हे पुढचं प्रश्न भक्ती करायची देहात बरा वाटतो आणि तोच बरा वाटतो कशाला पाहिजे भक्ती मला सगळं चाललंय ना सगळं व्यवस्थित कशाला देव पाहिजे कशाला मुक्ती पाहिजे येते त्याची मनोकामना पुढे तोची देव त्या देवाकडे जाईल मनासारखं होऊ दे पण बंद आहे ते बुद्धी वाढू दे वाढू दे वाढू दे त्या बैलाला बघून तो बेडू फुगतो की नाही तसा हा जीव फुगतो 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 आणि शेवटी फुटतो म्हणजे मरतो जीवाचं स्वभाव म्हणून सुखे असोनार आठवडे दुःखे देवाट दुःखाशिवाय देव सापडतच नाही म्हणून महाभारत मध्ये सगळ्यांनी सगळं मागून घेतले कृष्ण छोडत झालं की ना महाभारत संपल्यानंतर अरे हा तर पूर्ण परमात्मा आहे सगळ्यांनी लाईन झाली शेवटी कुंतीचा नंबर आला म्हणजे कृष्णाचा भाऊ ना तुला काय पाहिजे ताई मला काय नको मला तू पाहिजे तू कसं मला भेटणार वेगवेगळे दुःख दे महाभारत घडलं दुःख कमी पडलं ना सुरुवातीपासून आतापर्यंत सगळं दुःख भोगते ना तू अजून दुःख पाहिजे हो